काय सांगाल मग, काय विषय होता नेमका पत्रकार नाही परिषदेचा? 19 नोव्हेंबर रोजी आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आरोप केले होते की बाबा जे 20 तारखेला प्रारूप मतदार यादी घोषित होणार आहे त्याच्या त्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे आणि जवळपास 70-80 हजार मताची वाढ केलेली आहे आणि प्रत्येक प्रभागात 2 ते 10 हजारपर्यंत मतदान वाढवण्यात आलेलं आहे आणि त्या मतदाराचा अजूनही पत्ता नाही, त्याचा ॲड्रेस नाही त्या यादीमध्ये. हा आरोप आम्ही केल्यानंतर 2020 मध्ये जे प्रारूप मतदार यादी घोषित झाली त्या आमचे आरोप सिद्ध झाले की त्याप्रमाणे तसंच होतं. एका घरामध्ये 200 बोगस मतदानाचा ॲड्रेस मिळालं. एका ठिकाणी ते पुन्नीबाई म्हणून त्याचा 45 मतदारांचं नाव बोगस निघालं. त्यानंतर काय झालं की 90% मतदार यादीमध्ये मतदाराच्या अनुक्रमांक भाग क्रमांकासंग पत्ताच नाही, ॲड्रेसच नाही. तर आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटलं तुम्ही कसं टॅली करणार आहे की मी या प्रभागात राहतो किंवा नाही राहत. तर त्यांचं असं म्हणणं आहे. मग आम्ही त्या ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आम्ही हिअरिंग झाला आमचं सर्वांचं. अनेक लोकांचे 950 लोकांनी ऑब्जेक्शन घेतले. हिअरिंग झाला. हिअरिंगमध्ये आमच्या हिअरिंगला काही निवडणूक अधिकाऱ्यांनी व महानपाच्या आयुक्तांनी काही महत्त्व दिलं नाही, ते फक्त खाण्यापुरती होती. त्यानंतर आम्ही जे अधिकृत यादी घोषित पाहिलं तर तशीच परिस्थिती, ते बोगस मतदान तसंच आहे. 25,000 मतदान तसेच आहे. इतर प्रभागातले मतदान तसेच आहे. तर त्यांनी आमचा असा आरोप आहे की त्यांनी सत्ता पक्षाच्या नेत्याच्या इशाऱ्यावर ह्या निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मताची चोरी, मतदान चोरीचा प्रकार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि ही जी निवडणूक प्रक्रिया आहे याच्यामुळे हजारो मतदान निवडणुकीपासून मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण काही आता समोरचं आम्ही या संदर्भात ज्या निवडणूक अधिकाऱ्याकडे आम्ही आक्षेप घेतला होता, ज्या अभियंता आक्षेप घेतला होता, त्यांनी खानापूर्ती करून आमच्या याला कचराची जी टोपली दाखवली, आमचं निवडणूक त्याची दखल घेतली नाही. या संदर्भात आम्ही राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहे. महानगरपालिका निवडणूक 2026 करिता जे महानगरपालिका आयुक्त मॅडमनी ही निवडणूक पूर्णपणे पारदर्शक ठरणार आहे असं जे सांगितलं, ते आता असं वाटत आहे की ते अत्यंत चुकीचं आहे. ही निवडणूक कुठेही पारदर्शकपणाची दिसत नाही. आम्ही प्रारूप यादीवर 8/12/2025 काही नगरसेवक, माजी नगरसेवक व मी स्वतः काही बाबतीत आक्षेप घेतला होता. त्यामध्ये मुख्यतः आक्षेप आमचे मित्र सारंग राऊत हे जे भाजपाचे कार्यकर्ते आहे त्यांच्या घरामध्ये एक 200च्या जवळपास मतदान आढळून आले. आजही ते मतदान तसेच आहे. त्या व्यतिरिक्त पुन्नीबाई शिकारी या नावाने 45 मतदान एक घर क्रमांक 202 मध्ये आढळले. परंतु हे घर क्रमांक 202 प्रभाग क्रमांक 18 मध्ये कुठे आहे याची सुद्धा आजपर्यंत घेतलेल्या आक्षेपावर आम्हाला कुठलीही माहिती महानगरपालिका निवडणूक विभागाने दिली नाही. त्यामुळे ही निवडणूक खरंच पारदर्शक ठरणार आहेत का हे आता जनतेसमोर दिसणार आहे. आयुक्त व निवडणूक आयोग विभाग ज्या जागेवर ही मतगणना करणार आहे, मुळात त्या जागेवरच आमचा आक्षेप आहे. आजही ती जागा नवसारी स्पोर्ट कॉम्प्लेक्सची जी जागा आहे जिथे त्यांनी वादग्रस्त आहे, शासनाच्या वतीने अजून सुद्धा ती जागा हस्तांतरित झालेली नाही महापालिकेला. आजही ती शासनाची जागा आहे. त्याला एनओसी मिळाली नाही तरी त्यांनी दुकान विक्रीचा प्रकार त्या कॉम्प्लेक्स मध्ये केलेला आहे. कलंत्रे साहेब असताना त्या सगळ्या दुकानांना सील लावण्याचे आदेश सुद्धा आमच्या लोकशाही दिनात त्यांनी दिले असताना सुद्धा ही पूर्णपणे म्हणजे शासनाची त्याला परवानगी नसलेल्या जागेवर महापालिका आणि निवडणूक विभाग त्या जागी मतगणना करत आहे. तुम्हाला अजून याच्यात सांगतो की मागेच दिवाळीचा मिलन सोहळा आहे, भाजपाचे आमदार तिवसा विधानसभेचे त्यांनी त्या जागेवर घेतला होता. तेव्हा सुद्धा आम्ही त्या जागेचा आक्षेप घेतला होता. म्हणून आम्हाला कुठेतरी असं सरकार लावला होता. महानगरपालिका निवडणूक 2026 करिता जे महानगरपालिका आयुक्त मॅडमनी ही निवडणूक पूर्णपणे पारदर्शक ठरणार आहे असं जे सांगितलं, ते आता असं वाटत आहे की ते अत्यंत चुकीचं आहे. ही निवडणूक कुठेही पारदर्शकपणाची दिसत नाही. आम्ही प्रारूप यादीवर 8/12/2025 काही नगरसेवक, माजी नगरसेवक व मी स्वतः काही बाबतीत आक्षेप घेतला होता. त्यामध्ये मुख्यतः आक्षेप आमचे मित्र सारंग राऊत हे जे भाजपाचे कार्यकर्ते आहे त्यांच्या घरामध्ये एक 200च्या जवळपास मतदान आढळून आले. आजही ते मतदान
तसेच आहे. त्या व्यतिरिक्त पुन्नीबाई शिकारी या नावाने 45 मतदान एक घर क्रमांक 202 मध्ये आढळले, परंतु हे घर क्रमांक 202 प्रभाग क्रमांक 18 मध्ये कुठे आहे याची सुद्धा आजपर्यंत घेतलेल्या आक्षेपावर आम्हाला कुठलीही माहिती महानगरपालिका निवडणूक विभागाने दिली नाही. त्यामुळे ही निवडणूक खरंच पारदर्शक ठरणार आहेत का हे आता जनतेसमोर दिसणार आहे. मतदार संख्येबाबतली आम्ही तफावत तुमच्या समोर लक्ष आणून दिली होती आणि 20 तारखेला मग जे प्रारूप विकास यादी घोषित झाली जवळपास ते तशीच झाली, तेव्हा आमचा आरोप मग आजच्या पत्रकार परिषदेला आणि तुम्ही जे जनजागृती केली किंवा तुमच्या जनजागृतीमुळे काल जर सरकार आणि निवडणूक अधिकारी थोडा दबाव मिळाला, हेरिंग घेतली, सुनावणी घेत असताना त्या आक्षेप मी पण आक्षेप नोंद दिला होता, यांनी आक्षेप नोंदवला होता. तर आमच्या प्रभागाचे श्री प्रमोद भाऊ पांडे, राजीभाऊ मल्ले, प्रशांत वानखडे आणि इतर त्या आता तुमचे दिवसे अनेक लोक आमच्या त्या ऋषी खत्री हे उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त नाईक मॅडम होत्या आणि तुमचे ते निलंगेत होते आणि इतर लोक होते. आम्ही काय सांगाल मग काय विषय होता नेमका पत्रकार? 19 नोव्हेंबर रोजी आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आरोप केले होते की जे 20 तारखेला प्रारूप मतदार यादी घोषित होणार आहे त्याच्या त्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोड आहे आणि जवळपास 70-80 हजार मताची वाढ केलेली आहे आणि प्रत्येक प्रभागात 2 ते 10 हजारपर्यंत मतदान वाढवण्यात आलेलं आहे आणि त्या मतदानाचा अजूनही पत्ता नाही, त्याचा ॲड्रेस नाही त्या यादीमध्ये. हा आरोप आम्ही केल्यानंतर 2020 मध्ये जे प्रारूप मतदार यादी घोषित झाली त्या आमचे आरोप सिद्ध झाले की त्याप्रमाणे तसंच होतं. एका घरामध्ये 200 बोगस मतदानाचा ॲड्रेस मिळालं. एका ठिकाणी ते पुन्नीबाई म्हणून त्याचा 45 मतदारांचं नाव बोगस निघालं. त्यानंतर काय झालं की 90% मतदार यादीमध्ये मतदाराच्या अनुक्रमांक भाग क्रमांकाचा पत्ताच नाही, ॲड्रेसच नाही. तर आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांनी तुम्ही कसं टॅली करणार आहे की मी या प्रभागात राहतो किंवा नाही राहत. तर त्यांचं असं म्हणणं आहे. मग आम्ही त्या ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आम्ही हेरिंग झालं आमचं सर्वांचं, अनेक लोकांचे 950 लोकांनी ऑब्जेक्शन घेतले. हेरिंग झाला. हेरिंगमध्ये आमच्या हेरिंगाला काही निवडणूक अधिकाऱ्यांनी वा मनपाच्या आयुक्तांनी काही महत्त्व दिलं नाही, ते फक्त खाण्यापुरती होती. त्यानंतर आम्ही जे अधिकृत यादी घोषित पाहिलं तर तशीच परिस्थिती, ते बोगस मतदान तसंच आहे. 25,000 मतदान तसेच आहे, इतर प्रभागातले मतदान तसेच आहे. तर त्यांनी आमचा असा आरोप आहे की त्यांनी सत्ता पक्षाच्या नेत्याच्या इशाऱ्यावर ह्या निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मताची चोरी मतदान चोरीचा प्रकार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ही जी निवडणूक प्रक्रिया आहे याच्यामुळे हजारो मतदान निवडणुकीपासून मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण काही आता समोरचं आम्ही या संदर्भात ज्या निवडणूक अधिकाऱ्याकडे आम्ही आक्षेप घेतला होता, अभियंता आक्षेप घेतला होता, त्यांनी खानापूर्ती करून आमच्या याला कचराची जी टोपली दाखवली, आमचं निवडणूक त्याची दखल घेतली नाही. या संदर्भात आम्ही राज्य निवडणूक आयोग आणि केंद्र निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहे.